हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समधील प्रॅक्टिस सेट 1.5 पाहणार आहोत. क्वेश्चन 1 काय दिला आहे पहा आपल्याला. 2 नंबर्स डिफर बाय 3, म्हणजेच 2 नंबरमधील डिफरन्स किती आहे 3. म्हणजेच 2 नंबर्सची जर आपण सबट्रॅक्शन केली तर आपल्याला किती मिळणार आहे 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Thrice the greater number. Thrice means ग्रेटर नंबरला आपल्याला काय करायचं आहे 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि ट्वाइस मीन्स स्मॉलर नंबरला आपल्याला या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आणि जर या 2 नंबर्सची जर आपण सम केली तर आपल्याला आन्सर किती मिळणार आहे 19. फाइंड द नंबर्स. आणि आपल्याला हे 2 नंबर्स फाइंड करायचे आहेत. आता जे आपल्याला फाइंड करायचं आहे त्याच्यासाठी आपण व्हेरिएबल कन्सिडर करणार आहोत. आता आपण ग्रेटर नंबर x कन्सिडर करू आणि स्मॉलर नंबर y कन्सिडर करू. ग्रेटर नंबर x कन्सिडर करू अँड स्मॉलर नंबर y कन्सिडर करू. या ठिकाणी आपल्याला या एक्झाम्पलमध्ये 2 कंडिशन्स दिलेल्या आहेत. आता फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे पहा. 2 नंबर्स डिफर बाय 3, म्हणजेच 2 नंबरमधील डिफरन्स किती आहे 3 आहे. फर्स्ट कंडिशन काय आहे, हे जे 2 नंबर्स आहेत याच्यातील डिफरन्स किती आहे 3. म्हणजेच काय येईल x - y इज इक्वल टू 3. डिफर म्हणजेच काय, या दोन्हीमधील डिफरन्स, या दोन्हीची सबट्रॅक्शन किती आहे 3. सेकंड कंडिशन काय दिलेली आहे पहा. द सम ऑफ टॉईस द स्मॉलर नंबर. आता स्मॉलर नंबर कोणता आहे पहा, y इज द स्मॉलर नंबर. याचे आपल्याला टॉईस करायचं आहे. टॉईस म्हणजेच या नंबरला 2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच काय येईल 2y. सेकंड कंडिशन घेऊ आपण 2y अँड थ्राईस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर कोणता आहे x. थ्राईस द ग्रेटर नंबर म्हणजेच आपल्याला xला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच काय येईल 3x. आणि या 2 नंबर्सची काय करायची आहे आपल्याला सम, म्हणजेच ॲडिशन करायची आहे. आणि हे ॲडिशन किती आहे 19 इज इक्वल टू 19. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 1. आता हे सेकंड इक्वेशन आपण अरेंज करून घेऊ. आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट x व्हेरिएबल असलेली टर्म लिहायची आहे आणि त्यानंतर y व्हेरिएबल असलेली टर्म लिहून घ्यायची आहे. म्हणजेच काय येईल पहा 3x + 2y इज इक्वल टू 19. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. काय केलं आपण, x व्हेरिएबल असलेली टर्म प्रथम लिहून घेतली आणि त्यानंतर y व्हेरिएबल असलेली टर्म लिहून घेतली. आता आपल्याला या ठिकाणी 2 इक्वेशन्स मिळालेले आहेत. ही 2 इक्वेशन्स आपण इलिमिनेशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करू. सॉल्व्ह करू आपण एक्झाम्पल नोटबुकमध्ये. लेट द ग्रेटर नंबर बी x अँड द स्मॉलर नंबर बी y. आपण ग्रेटर नंबर x कन्सिडर करू, स्मॉलर नंबर y कन्सिडर करू. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला, 2 नंबर्स डिफर बाय 3. 2 नंबरमधील डिफरन्स किती आहे 3 आहे. म्हणजेच काय येईल x - y इज इक्वल टू 3. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला सेकंड कंडिशन काय दिलेली आहे पहा. द सम ऑफ टॉईस द स्मॉलर नंबर. म्हणजेच आपल्याला स्मॉलर नंबरला काय करायचं आहे 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. टॉईस म्हणजेच आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. या ठिकाणी लिहून घेऊ आपण फ्रॉम द सेकंड कंडिशन टॉईस द स्मॉलर नंबर. म्हणजे स्मॉलर नंबरला 2 ने मल्टिप्लाय करू. स्मॉलर नंबर कोणता आहे पहा, y इज द स्मॉलर नंबर. 2 × y म्हणजेच काय येईल 2y. अँड थ्राईस द ग्रेटर नंबर. थ्राईस द ग्रेटर नंबर म्हणजेच ग्रेटर नंबर कोणता आहे x ला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. x ला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. थ्राईस म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच काय येईल 3x. आता आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, द सम ऑफ टॉईस द स्मॉलर नंबर अँड थ्राईस द ग्रेटर नंबर इज 19. म्हणजेच या 2 नंबर्सची जर आपण सम केली, ॲडिशन केली तर आपल्याला आन्सर किती मिळणार आहे 19. म्हणजेच काय येईल पहा, या 2 नंबर्सची आपल्याला सम करायची आहे. म्हणजेच काय येईल 3x + 2y इज इक्वल टू 19. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता या ठिकाणी आपल्याला 2 इक्वेशन्स मिळालेले आहेत. ही 2 इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करू. आपण ही दोन्ही इक्वेशन्स इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू. आता इलिमिनेशन मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला काय करावं लागेल, कोणत्याही एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घ्यावा लागेल. एकतर आपण x व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घेऊ किंवा y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घेऊ. आता या ठिकाणी आपण x या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घेऊ. या ठिकाणी x चा व्हेरिएबल काय नाही म्हणजे काय आहे 1 आहे. या ठिकाणी x चा व्हेरिएबल 3 आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी x ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल 3x. म्हणजेच ह्या इक्वेशन 1 ला आपण दोन्ही साईडला 3 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाईंग इक्वेशन 1 बाय 3 वी गेट काय मिळेल पहा आपल्याला इक्वेशन x × 3 किती येईल 3x - y × 3 काय येईल 3y इज इक्वल टू
3 × 3 किती येईल 3 3 जार 9. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये आपण एक्स व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घेतलेला आहे. दोन्ही व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय आहे 3. आता या दोन्ही टर्म्सचा आपण साइन चेक करू. या ठिकाणी 3x साइन प्लस आहे, या ठिकाणी 3x साइन प्लस आहे. आणि जर सेम साइन असतील तर आपल्याला काय करायचं आहे सबट्रॅक्शन. मग आपण इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 ची सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 and 3. आपण दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ. सेकंड इक्वेशन काय आहे पहा 3x + 2y = 19. 3x + 2y = 19. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 3 लिहून घेऊ आपण 3x - 3y = 9. 3x - 3y = 9. इक्वेशन नंबर 3. आता या दोन्ही इक्वेशन्सचे आपण सबट्रॅक्शन करू. आता सबट्रॅक्शन करताना हे जे खाली इक्वेशन आहे त्याची साइन चेंज होतील. या ठिकाणी 3x साइन प्लस आहे मायनस होईल. या ठिकाणी 3y साइन मायनस आहे प्लस होईल. या ठिकाणी 9 साइन प्लस आहे मायनस होईल. 3x - 3x कॅन्सल होईल. +2y + 3y किती येईल पहा 2 + 3 5 5y = 19 - 9 किती येईल 10. म्हणजेच आपल्याला 5y = काय मिळालं 10. 5y = 10. या ठिकाणी 5 ला मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर y = 10 / 5. भाग घालू आपण या ठिकाणी 5 1 जार 5 5 2 जार 10. देअरफॉर y = 2. म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली 2. 2/1 म्हणजेच 2. आता आपण ही y ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. आता आपण ही y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करू. तुम्हाला कोणतं इक्वेशन इझी वाटतं त्या इक्वेशनमध्ये तुम्ही y ची व्हॅल्यू पुट करा. आता आपण या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये y ची व्हॅल्यू पुट करू. इक्वेशन 1 लिहून घेऊ आपण x - y = 3. x - y = 3. इक्वेशन नंबर 1. या ठिकाणी लिहू आपण पुट y = 2 इन इक्वेशन 1. गेट आपण इक्वेशन 1 लिहून घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण y ची व्हॅल्यू 2 पुट करू. x - y ची व्हॅल्यू काय आहे 2. x - 2 = 3. आता हा -2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साइन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. x = 3 हा 2 या बाजूला घेऊ +2. देअरफॉर x = 3 + 2 5. म्हणजेच आपल्याला ग्रेटर नंबर 5 मिळाला आणि स्मॉलर नंबर 2 मिळाला. आपण ग्रेटर नंबर x कन्सिडर केलेला आहे, ग्रेटर नंबर 5 मिळाला आपल्याला आणि y हा आपण स्मॉलर नंबर कन्सिडर केलेला आहे. स्मॉलर नंबर आपल्याला 2 मिळाला. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर द रिक्वायर्ड नंबर्स आर 5 and 2. आता आपण आपला आन्सर बरोबर आहे का चेक करू. आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली 5 आणि y ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 2. आता फर्स्ट कंडिशन काय आहे दोन्ही नंबरमधील डिफरन्स किती आहे 3. मग या दोन नंबरचे आपण सबट्रॅक्शन करू. 5 - 2 किती येईल पहा 3. म्हणजेच आपला आन्सर बरोबर आहे. फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. आता सेकंड कंडिशन काय आहे पहा थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजेच 5 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. 5 3 जार 15 प्लस ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर कोणता आहे 2. ट्वाइस द स्मॉलर नंबर 2 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. 2 2 जार 4 = 15 + 4 किती येईल 19. या ठिकाणी आपल्याला आन्सर दिलेला आहे 19. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत म्हणजेच आपला आन्सर बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.